आमचे मित्र फाउंडेशनचे सर बरोबर हे गेली कित्येक वर्ष सेवानंद फाउंडेशनसाठी काम करत आहेत. लेदर बॉल प्रशिक्षण देत आहेत. त्यांना विनंती असेल की त्यांनी मान्यवर कक्षेवर स्थानापन्न व्हायचं आहे. किरण परब सर व सतीश डोंगरे सर. तसेच विनंती असेल आमचे मार्गदर्शक बबन गुरुजी गावडे यांनी मान्यवर कक्षेवर स्थानापन्न व्हायचं आहे. बबन गुरुजी गावडे. शिरोडा गावची ग्रामदेवता श्रीदेवी माऊली श्रीदेव गुरोबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन गेले 4 दिवस ज्या क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय, आज 5व्या दिवशी तमाम क्रिकेट रसिकाच्या साक्षीनं ज्या स्पर्धेची सांगता झाली त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम व्यासपीठावर जे मान्यवर अतिथी या ठिकाणी आसनावर आसनाधीन झाले त्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही शब्दसुमनाने हे गिरोबा मित्र मंडळातर्फे हे स्वागत करतोय. आणि ज्यांचा नामोल्लेख यापूर्वी केला असे जे कोणी असतील प्रेक्षक वर्गांमध्ये बसले, आम्ही विनंती करतोय की आपण यावं, मान्यवरांच्या मान्यवर कक्षात आपण स्थानपन्न व्हावं. या गावचे उपसरपंच सन्माननीय चंदन हडकी, आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठावर मान्यवरांच्या मान्यवर कक्षात घेऊन स्थानपन्न व्हायचंय. या ठिकाणी गिरोबा मित्र मंडळाने एक भव्य दिव्य अशी स्पर्धा गिरोबा चषकाच्या निमित्तानं आणि या मैदानावर संपन्न झालेल्या स्पर्धेची चिरंतन आठवण खेळाडूंसोबत या व्यासपीठावरील मान्यवरांनाही राहावी या हेतून व्यासपीठावरील मान्यवर त्यांना सन्मान चिन्ह देण्याचं योजना गिरोबा मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी काही मान्यवरांना सन्मान चिन्ह
विनंती कर
ची आवड होती, मात्र त्या क्रिकेट पाहण्याच्या आवडीचं परावर्तन समालोचक म्हणून करण्यात ज्या संघाचा आणि ज्या खेळाडूंचा प्रामुख्याने वाटा आहे, सर्व ची गरज असते आणि गेले 4 दिवस आजचा 5वा दिवस ज्यांच्या सुमधुर वाणीतनं या समालोचनाचा आनंद आपण घेतला ते आमचे मित्र खास वेंगुर्ल्यावरून आलेले योगेश परब यांचाही गिरोबा मित्र मंडळ शिरोडा यांच्या वतीनं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यांनी हजेरी लावली. त्यांचं सुमधुर समालोचन ऐकून आम्ही समालोचकाचा या ठिकाणी भरपूर काही त्यांच्याकडून शिकलो. आमचे गुरुवर्य सर समीर पांढरे यांच्या ठिकाणी मान सन्मान केला. तो गिरोबा मित्रमंडळ आयोजित गिरोबा चषक 2024च्या माध्यमातून के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें।
या आभार प्रदर्शनचा कार्यक्रम आम्ही आटोपता घेतो, कारण पारितोषिक वितरण समारंभ झाल्यानंतर ज्यांच्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी साकार झाली त्यांचे आभार मानायचे बाकीच राहतात, कोण ऐकायलाही त्या ठिकाणी उपस्थित असतं. यासाठी सर्वप्रथम स्पर्धा म्हटल्यानंतर आवश्यकता असते ती मैदानाची, आणि हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलं त्या सर्व जमीन मालकांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. स्पर्धा म्हटल्यानंतर या ठिकाणी पारितोषिकांची गरज असते, आर्थिक दात्यांची गरज असते. या स्पर्धेसाठी पारितोषिक म्हणून जी रक्कम आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभली त्या सर्व पारितोषिक दात्यांचे गिरोबा मित्र मंडळातर्फे मनपूर्वक आभार. स्पर्धा म्हटल्यानंतर स्पर्धक संघांची आवश्यकता असते, कारण संघ जर उपस्थित नसतील तर स्पर्धा होणे शक्य नाही. या ज्या संघांनी स्पर्धक संघ म्हणून सहभाग दर्शवला त्या सर्व स्पर्धक संघांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून, गुणलेखक म्हणून, समालोचक म्हणून ज्यांनी ज्यांनी आपापली भूमिका बरखुबीने निभावली त्या सर्वांचे शब्दसुमनाने आम्ही आभार मानतोय. तसेच महत्त्वपूर्ण स्पर्धा म्हटल्यानंतर घटक असतोय, कोणत्या कार्यक्रमाचा अविभाज्य घटक असतोय तो म्हणजे प्रेक्षक राजा. प्रेक्षक वर्गाने हजेरी लावली, खेळाडूंच्या खेळाला प्रतिसाद दिला, त्यामुळेच चिरंतन स्मरणात राहिलेली ही स्पर्धा या मैदानावर साकार झाली. त्यामुळेच या स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलं प्रेक्षक वर्गांच्या माध्यमातून अशा सर्व प्रेक्षक वर्गांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्पीकर म्हणा, यूट्यूब म्हणा, या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, शीतपेयाची, जलपेयाची, खानपानाची सर्व व्यवस्था ज्यांनी आमच्यासाठी निभावली त्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे आम्ही आभार मानतोय. आर्थिक दात्यांचाही या ठिकाणी आभार मानतोय. आणि यापुढे एक आव्हान मात्र निश्चितपणे करतोय की आपल्या सर्वांच्या योगदानामुळे ही स्पर्धा 44,000ची आपण या मैदानावर पाहिली. मात्र या मैदानाची पूर्वस्थिती पाहता हे मैदान ही एवढी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी सक्षम आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र जो प्रश्न निर्माण झाला होता त्या प्रश्नाला आपल्या खडतर मेहनतीने खिशातील पैसे खर्च करून या सर्व मंडळाच्या सदस्यांनी योगदान दिलं. बराच खर्च या मैदानाच्या डागडुजीसाठी झाला. सिमेंट विकेट आपण पाहतोय, ती सिमेंट विकेट या ठिकाणी घडली आहे. मात्र यावरच न थांबता यापुढेही मोठ्या स्पर्धा भरविण्याचा गिरोबा मित्र मंडळाचा मानस आहे. मात्र हा मानस सत्यात उतरवण्यासाठी जे सहकार्य आपण केलात त्याहीपेक्षा भरीव सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मी सर्व मान्यवरांना आपण दिलात त्या द्यावं. व शुरडा क्रिकेट जो स्पर्धांच्या बाबतीत काहीसा मागे राहिलाय एकंदरीत पाहता या दशककृषीचा विचार करता त्या शुरडा क्रिकेटला परत एकदा नवसंजीवनी निर्माण द्यावी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शुरडा गावाला परत एकदा क्रिकेटच्या रणसंग्रामासाठी आपण तयार ठेवावं हे जाहीर आवाहन या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. व पारितोषिक वितरण समारंभाला आम्ही सुरुवात करतोय. सर्वप्रथम उपांत्य फेरीतील पराभूत क्रिकेट संघासाठी एक आकर्षक असा चषक या ठिकाणी पुरस्कृत केला आहे व सेमी लुझर गिरोबा चषक या पारितोषिकाचा मानकरी करतोय. तो पहिल्या उपांत्य फेरीत पराभूत झालेला क्रिकेट संघ आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ कर्णधार किंवा संघ प्रतिनिधी कोण उपस्थित असेल आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. संघाच्या कर्णधार त्यांच्या आपण गौरवावं. यानंतर सन्मान होतोय दुसऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत क्रिकेट संघ व दुसऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत क्रिकेट संघ श्री क्षेत्रपाल संघ होडावडा. मी विनंती करतोय होडावडा क्रिकेट संघाचा कर्णधार किंवा संघ उपस्थित असेल तर त्यांनी या पारितोषिकाचा स्वीकार करावा. सन्माननीय अजय परब यांना विनंती करतोय आपल्या या ठिकाणी पुरस्कृत केले. या स्पर्धेसाठी सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक ह्या पारितोषिकाचा आम्ही या ठिकाणी वितरण करीत आहोत. अनेक यष्टिरक्षकांना या ठिकाणी शेवटी गिरोबा चषकामध्ये सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक या
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो नितेश राहुळ, रेडी क्रे संघाचा यष्टीरक्षक. सन्मान्य विशालजी गावडे यांच्या शुभ हस्ते नितेश राहुळ याला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक या पारितोषिकाने गौरवण्यात येत आहे. यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अनेक क्षेत्ररक्षकांनी आपल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जेदार नमुना या ठिकाणी पेश केला, मात्र जो खेळाडू बहुचर्चित असतो, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने ख्याती कीर्ती मिळवली आहे, आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपल्या संघाला अनेक वेळा विजयी पताका ज्यांनी आरूढ करण्यास प्रवृत्त केले, असा अक्षय घाटवळ या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. सन्मान्य बाबल गावडे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण गौरवावं. अक्षय घाटवळ या ठिकाणी उपस्थित नाहीत, मात्र त्यांच्या संघाचा प्रतिनिधी निखिल याला मी विनंती करतोय की अक्षय घाटवळ याचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज. अनेक फलंदाजांचा बोलबाला आपण या मैदानावर पाहिला. सरतेशेवटी या ठिकाणी जरी उपविजयी पदावर समाधान मानावं लागलं तरी आपल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यात एक हाती खिंड ज्या फलंदाजांनी लढवली तो दाजी धुरत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकांना गौरवला जातोय. सन्माननीय चंदनजी हाडकी विद्यमान उपसरपंच शिरोडा गावचे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दाजी धुरत याला आपण गौरवावं. फलंदाजांचा बोलबाला या मैदानावर राहिला, मात्र गोलंदाजांनीही ही स्पर्धा गाजवली व सरते शेवटी सर्वोत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो सौरव नाईक. एक कंजूशी अशी गोलंदाजी त्यांनी साकारली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यानं 9 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. उपांत्य फेरीच्या सामन्यातही त्यांनी 3 गडी बाद करण्याची किमया साध्य केली. एकंदर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी कंजूशी गोलंदाजी केली. मी विनंती करतोय मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते सौरव नाईक याला आपण गौरवावं. सन्माननीय दादा गावडे यांच्या हस्ते या ठिकाणी सौरव नाईक याला पारितोषिक वितरित केलं जात आहे. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकात अंतिम सामन्याचा सामन्यातील सामनावीर. अंतिम सामना मोठ्या धावसंख्येचा झाला, मात्र निर्विवादपणे कोणतीही शंका मनात न ठेवता अंतिम सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी रेडी क्रिकेट संघाचा फलंदाज, ज्याचं नाव मी या ठिकाणी घेणार नाही, त्याने स्वतःहून या ठिकाणी यायचंय आपला बहुमान स्वीकारण्यासाठी. कारण त्या खेळाडूनं प्रेक्षकांना जिंकणारी अशी खेळी केली, अर्धशतकी अशी खेळी केली, तब्बल 7 वादळी षटकार व 1 चौकार टोलविला तो आमचा मित्र गजा सूर्याजी अंतिम सामन्यातील सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. मी विनंती करतोय सन्माननीय काका परब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण गौरवावं गजा सूर्याजी याला. 93 धावांचं आव्हान विजयासाठी आणि 93 धावांचा पाठलाग करताना आपल्या बॅटचा प्रसाद प्रतिस्पर्धी संघाला देत 62 धावांची नाबाद खेळी गजा सूर्याजी यानं साकारली. त्याला सामनावीर या पारितोषिकानं गौरवलं जाते. गजा आपण जायचं नाहीये, तिथेच थांबायचंय, कारण आपल्या खेळीसाठी वैयक्तिक स्वरूपात देखील अनेक पारितोषिकं आली आहेत, ज्यामध्ये अंतिम सामन्यातील सामनावीरासाठी सन्माननीय किरण मसूरकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केले. हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केले जाते गजा सूर्याजी याला. तसेच या ठिकाणी अर्धशतकी खेळी, मॅच विनिंग खेळी केली त्याबद्दल या ठिकाणी दादा गावडे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. हॉटेल के चे मालक सन्माननीय काका परब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. माझे हॉटेलचे मालक सन्माननीय अण्णा परब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. तसे आमचे मित्र अच्युत मसूरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. या पारितोषिकांचा धनी ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी गजा सूर्याजी. तसेच सन्माननीय विशाल गावडे यांनी षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलं होतं. सलग 3 चेंडूंवर षटकार 3 टोलवत त्याही पारितोषिकाचा मानकरी गजा ठरतोय. रिचर्ड लोबो यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच शानू रेस्टॉरंट यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. या सर्व पारितोषिकांचा धनी ठरतोय तब्बल 4700 रुपयाचा मानकरी ठरतोय तो गजा सूर्याजी. मी विनंती करतोय गजा सूर्याजी याला आपला बहुमान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय मयुरेश शिरोडकर
यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गौरवावं गजा सूर्याजी याला. तसंच अंतिम सामन्यामध्ये काही पारितोषिकं या ठिकाणी पुरस्कृत केली होती. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार ग्लेन फर्नांडिसने टोलवले. त्याला मायकल लोबो यांनी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं होतं. मी विनंती करतोय ग्लेन याला आपण यायचंय, आपलं बहुमान आपलं पारितोषिक आपण स्वीकारायचंय. सन्मान्य प्रकाश गावडे यांच्या शुभ हस्ते मायकल लोबो यांनी पुरस्कृत केलेलं 500 रुपयांचं पारितोषिक वितरित केलं जाते ते ग्लेन फर्नांडिस याला. सेमीफायनलच्या सामन्यात अर्धशतक या ठिकाणी फटकावलं होतं ते जितेन नागोजी याला आणि त्याच्या अर्धशतकी खेळीला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं होतं. सन्मान्य पिंट्या राणे यांनी मी विनंती करतो या ठिकाणी जितेन नागोजी याला आपण यायचंय, आपला बहुमान आपण स्वीकारायचा आहे. सन्मान्य जयराम मसूरकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उपांत्य फेरीच्या सामन्यातील या ठिकाणी अर्धशतकवीर जितेन नागोजी याला गौरवण्यात येते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचांची भूमिका महत्वपूर्ण असते. त्या पंचांचा गुणगौरव आम्ही केलाय, मात्र आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून काही मानधन देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येते. सर्वप्रथम पंच नाना नाईक यांचा यथोचित मान सन्मान गिरोबा मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी होतोय. सन्माननीय शुभम गावडे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाना नाईक यांना सन्मानित करावं. तसेच आमचे मित्र किशोर भगत दुसरे पंच हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय या ठिकाणी योगेश परब यांना की आपल्या शुभ हस्ते किशोर भगत यांचा गौरव आपण करायचा आहे. या स्पर्धेमध्ये सुमधुर असं समालोचन आपण ऐकलं ते आमचे मित्र योगेश परब यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून गिरोबा मित्र मंडळ शिरोडा यांच्या वतीनं होतोय. योगेश परब तसेच आमचे मित्र दीप आरोंदेकर दुसरे समालोचक यांचाही यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. मी भूषण यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गौरवावं दीप आरोंदेकर यांना. अतिशय सुरेख असं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. सन्माननीय समीर आरोस्कर यांचाही गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. सन्माननीय बंटी गावडे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण समीर आरोस्कर यांना गौरवावं. ही स्पर्धा बहुचर्चित अशी क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थानं गाजली थेट प्रेक्षकांना. tenniscricket.in यांना मी विनंती करतोय की आपला बहुमान आपण स्वीकारायचा आहे. tenniscricket.in या ठिकाणी विघ्नेश आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी विनंती करतोय की आपला बहुमान आपण स्वीकारायचा आहे. उल्हास गावडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गौरव करायचा आहे या ठिकाणी तो tenniscricket.in चा. यानंतर पारितोषिक वैयक्तिक स्वरूपातील शेवटचं ते म्हणजे मालिकावीराचं. मित्र हो, गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण या सर्व विभागात जो अग्रेसिव्ह कामगिरी करतो, खास करणं त्या खेळाडूचा हातभार विजयासाठी किती लागतो हे पाहणं गरजेचं असतं. अनेक खेळाडूंमध्ये रस्सीखेच होती आणि सरतेशेवटी शिक्कामोर्तब होते मालिकावीर या पुरस्कारासाठी कैलासवासी विवेकानंद राजाराम बर्डे यांचे स्मरणार्थ श्री सुमित धुरी यांच्याकडनं मालिकावीरासाठी आकर्षक असं चषक व आकर्षक असे शूज अशा स्वरूपात पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं होतं, पुरस्कृत केलं होतं आणि काही वेळातच या ठिकाणी त्या पारितोषिकाचं वितरण हे केलं जाईल.
अनेक खेळाडूंचा आपण दिलखेचा खेळ पाहिला आणि सरते शेवटी गौरेश कांबळी हा खेळाडू या संपूर्ण मालिकेचा हिरो ठरतोय. मालिकावीर या पारितोषिकानं गौरेश कांबळी याला गौरवलं जात आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही विभागात रेडीज संघाचा झेंडा रोवण्यासाठी ज्या खेळाडूनं अटकेपार अथक प्रयत्न केले तो गौरेश कांबळे मालिकावीर या पारितोषिकानं गौरवला जातोय. सन्माननीय बबन गुरुजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आकर्षक असा चषक देऊन या ठिकाणी गौरवलं जाते. ते अर्थातच या ठिकाणी गौरेश याला सन्माननीय दादा मसूरकर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू पुरस्कृत केलेत. त्या दादा मसूरकर यांच्याकडनं शूजचं पारितोषिक या ठिकाणी देऊन गौरवलं जाते ते गौरेश कांबळी याला. कैलासवासी विवेकानंद राजाराम बर्डे यांचे स्मरणार्थ श्री सुमित धुरी यांच्याकडनं चषक व आकर्षक असे शूज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी गौरेश कांबळी. त्यानंतर सांघिक पारितोषिकांकडे जाऊया. श्रीदेव गिरोबा मित्र मंडळ शिरोडा आयोजित गिरोबा चषक 2024 पर्व पहिलं दुसरं क्रमांक तब्बल 22,222 व आकर्षक असा चषक श्रीदेव गिरोबा मित्र मंडळ शिरोडा यांनी पुरस्कृत केलेला आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. व्यासपीठावरील सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा गौरव करावा. उपविजयी पद या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्यास प्राप्त झालंय तब्बल 22,222 व आकर्षक असा चषक श्रीदेव गिरोबा मित्र मंडळ पुरस्कृत हे सर्व चषक आणि रोख स्वरूपाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जाते ते राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला गौरवलं जात आहे. सुरेख अशी कामगिरी या संघानं केली. आगामी येणाऱ्या स्पर्धांमध्ये आपणास लाख लाख शुभेच्छा की आपल्या कारकिर्दीचा आपल्या कामगिरीचा आलेख हा उंच स्तरावर जावा. जो आपण या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला डोलारा राखलाय तो डोलारा अबाधित राहण्यासाठी श्रीदेवी माऊलीने श्रीदेव गिरोबाने आपल्यास ताकद द्यावी व राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ यापुढे येणाऱ्या स्पर्धांमध्ये अजिंक्य पदाचा दावेदार म्हणून सर्वांसमोर यावा ही प्रार्थना आई माऊलीच्या चरणी श्रीदेव गिरोबाच्या चरणी आम्ही या ठिकाणी करतोय. आणि यानंतर गेले 4 दिवस व आजचा 5वा दिवस ज्यांनी स्पर्धा गाजवली अजिंक्य पदावर आपलं नाव अधोरेखित केलं ते तब्बल 44,444 रुपये आर्थिक पारितोषिक व आकर्षक असा चषक सागर मनोहर नानजी यांनी पुरस्कृत केलेले जे साई एज्युकेशन अकॅडमीचे अध्यक्ष यांच्यातर्फे हे पारितोषिक दिलं गेलेलं. या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो एरॉन स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघ. व्यासपीठावरील उपस्थित और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.